Hello students, me Professor Arya Hatigene from Yashwantrao Chauhan Polytechnic in Chirabaranji from Computer Science and Engineering Department. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स बघत होतो आणि त्याच्यामधले सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्सचे थेरॉटिकल पार्ट आपण कंप्लीट केलं होतं आणि त्याचबरोबर आपण गेल्या 2 लेक्चर्समध्ये जे सर्चिंग टेक्निक्स आहेत बायनरी सर्च अँड लिनियर सर्च हे दोन्हीचे प्रोग्रामॅटिक मीन्स लॉजिकल इम्प्लिमेंटेशन पण आपण बघितलं होतं. ठीक आहे, तर आज आपण या पार्टमध्ये या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की बबल सॉर्ट जो सॉर्टिंग टेक्निक्स आहेत त्यातला फर्स्ट जो सॉर्टिंग टेक्निक आहे इट इज अ बबल सॉर्ट, त्याचं लॉजिकल इम्प्लिमेंटेशन काय आहे हे आपण इथं चेक करणार आहोत आणि ते इथं कम्प्लीट करायचं आहे बबल सॉर्ट. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया बबल सॉर्टच्या लॉजिकल इम्प्लिमेंटेशन. आता लॉजिकल इम्प्लिमेंटेशनला जायच्या आधी आपण थोड्याशा गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत. ते म्हणजे बबल सॉर्ट बरोबर आपण त्याचं एक्झिक्युशन कसं होतंय बबल सॉर्टचं हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आपण प्राथमिक प्रोसेस करून घेऊया आणि त्याच्यावर डिस्कस करूया. ठीक आहे, आपल्याला काय लागणार आहे, प्रोग्रामिंग करायला टर्बो सी लागणार आहे, त्यामुळे ते ओपन करून घ्या. ठीक आहे, बबल सॉर्ट मध्ये काय होतंय तर बबल सॉर्ट मध्ये आपल्याला प्रत्येक एलिमेंट एकमेकांच्या बरोबर कम्पेअर केलं जातंय आणि जो लार्जेस्ट एलिमेंट असेल तो लास्टला टाकत आपण येतोय. म्हणजेच जर पहिला एलिमेंट आपण चूज केला आणि सेकंड एलिमेंट चूज केला तर पहिल्या आणि सेकंड एलिमेंट मध्ये जो लार्जेस्ट असेल तो लास्ट पोझिशनला जाईल आणि जो लहान असेल तो फर्स्ट पोझिशनला येईल. लाईकवाईज आपण काय करणार आहे, प्रत्येक एलिमेंट हा ॲरे मधल्या प्रत्येक एलिमेंट बरोबर कम्पेअर करेल आणि जिथं त्या एलिमेंट पेक्षा लहान एलिमेंट मिळेल तिथं आपण त्याच्याबरोबर स्वॅपिंग करणार आहोत. ठीक आहे, दिस इज दी सिंपल मेथड. त्यासाठी आपण लॉजिकल इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत. मग हा टर्बो सी ओपन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक नवीन फाईल घेणार आहोत ज्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करायला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, ही नवीन फाईल गेल्यानंतर फर्स्ट थिंग करायची आपल्याला ती म्हणजे सेव्ह करा. ठीक आहे, सेव्ह करा. कुठल्या एक्सटेन्शननी आपण सी प्रोग्रामिंग यूज करणार आहे त्याच्यासाठी आपण काय यूज करणार, .c एक्सटेन्शन. ठीक आहे, मग बबल सॉर्ट हा आपल्याला काय करायचा आहे, प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे, सॉरी सेव्ह झालेलं नाही आहे, एक्झिस्टिंग आहे असं म्हणता येते. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, थोडंसं त्याला वेगळं नाव देणार आहे, सॉर्ट. ठीक आहे, बबल सॉर्ट म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने मग फर्स्ट थिंग गेल्या लेक्चरला पण मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण काय करणार आहे, जो प्राथमिक सगळ्यात सुरुवातीला लागणारा जो भाग आहे तो घ्या, मेन मेथड void मेन मेथड मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर 2 गोष्टी घ्या, एक आउटपुट विंडो क्लिअर करण्यासाठी क्लिअर स्क्रीन आणि दुसरं गेट ch आउटपुट विंडो होल्ड करण्यासाठी. ठीक आहे, आणि जो पार्ट आपल्याला करायचा आहे तो स्टार्ट करूया. मग आपल्याला काय करायला लागेल, व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील जे आपल्याला गरजेचे आहेत. इंटिजर फर्स्ट म्हणजे ॲरे गरजेचा आहे, मी त्याची साईज देतोय 30. यू कॅन गिव्ह 30, 40, 50 वॉट एव्हर इट मे बी. ओके, आपण 30 घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक काउंटर व्हेरिएबल लागेल आय, त्याच्यानंतर आणखीन एक काउंटर व्हेरिएबल लागेल जे का हे मी तुम्हाला इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला सांगेन, IJN, आणि आणखीन एक व्हेरिएबल लागेल तो म्हणजे टेम्पररी स्वॅपिंग साठी. ठीक आहे, व्हॉट इज I and J these are nothing but a counter variables, N is nothing but the size of that array and temp is nothing but the temporary variable which will be going to consider at the time of swappingच्या वेळेला आपण तो कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट थिंग काय करणार आहे आपण, printf enter the array elements, array size. ठीक आहे, /n and /t. okay, enter the array elements, array size. okay, array size एंटर करून घ्या, तो स्कॅन करून घ्या. त्यासाठी आपण एक स्पेशल व्हेरिएबल घेतलेला आहे ॲरे साईज घेण्यासाठी, तो काय आहे n, बरोबर आहे. मग %d
कॉमा एन. पण इथं आपण ऍड्रेस देणार आहे त्याच्यामुळे एम्परसाइन. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबल साईज एंटर करून घेतली ॲरेची, त्याचाच आपल्याला काय करावं लागणार आहे, व्हॅल्यूज एंटर करून घ्यावे लागतील ॲरेचे. दॅट्स वाय मी काय केलं आहे हेच कॉपी पेस्ट केलं, कारण आपल्याला सांगायचं आहे ना. मग एंटर दी ॲरे साईज जिथं आहे हे चेंज करा आणि इथे टाका एलिमेंट्स. ओके, एलिमेंट्स. मग आता ज्या वेळेला आपण एलिमेंट नाही आहे, एलिमेंट्स आहे, मग एलिमेंट्स ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला एलिमेंट्स नंबर ऑफ असतील, एकच असणार नाही आहे तर एकापेक्षा जास्त असणार आहेत. किती आहेत हे माहित आहे का, नाही. ते कशावर डिपेंड आहे, ॲरे ऑफ साईज वर डिपेंड आहे. दॅट्स वाय इथं घेताना आपण काय करणार आहे, सिम्पली एक लूप घेणार आहे ज्याच्या थ्रू आपण कन्सिडर करणार आहोत की त्याचे ॲरे साईज मधले एलिमेंट्स साईज वर डिपेंड असेल त्याप्रमाणे. ठीक आहे, 0 i is equal to 0, i is less than n and i plus plus. ठीक आहे, आता इथं काय येईल, a of i म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो येतोय ॲरे ऑफ 0th पोझिशनला फर्स्ट एलिमेंट पुट करा, 0th पोझिशनला फर्स्ट एलिमेंट पुट करा. ॲरे इन्क्रीमेंट झाला म्हणजे i इन्क्रीमेंट झाला म्हणजे तो काय झाला 1 झाला, तो परत a of 1 ला दुसरा एलिमेंट पुट करा, परत i इन्क्रीमेंट झाला म्हणजे i is equal to 2, दुसरा एलिमेंट परत पुट करा. याप्रमाणे तो काय करेल, ॲरे एलिमेंट्स पुट करत जाईल. हा झाला फर्स्ट पार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲरे एलिमेंट व्यवस्थित पुट झालेले आहे का नाही हे पण डिस्प्ले करावं लागेल, कळायला पाहिजे ना आपल्याला. म्हणून मी काय केलं इथं ॲरे एलिमेंट्स डिस्प्ले केले. दी ॲरे एलिमेंट्स आर ठीक आहे. तर इथं काय घेतलं, n /t. ठीक आहे, /t घेतलं जेणेकरून आपल्याला काय कळतील, ॲरे एलिमेंट्स इथं डिक्लेअर करतील. आता ॲरे एलिमेंट्स पण आपल्याला काय आहेत, नंबर ऑफ आहेत. मग त्या नंबर ऑफ ॲरे एलिमेंट्स जर डिक्लेअर करायचे असतील, डिस्प्ले करायचे असतील तर आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, वी हॅव टू यूज अ लूप. आपल्याला काय यूज करायला लागणार आहे, लूप यूज करावं लागणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, इथं आणखीन एक लूप घेतला, सेम कंडिशन्स, i is equal to 0, i is less than n, i plus plus, where a of i will be going to display. पण इथं एम्परसाइन नको आहे. क्लिअर, चेक करा. त्याच्या आधी आपण काय करूया, थोडंसं प्रोग्राम सेव्ह करून घेऊया जेणेकरून आपल्याला काय होईल, जरी प्रोग्राम रन नाही झाला तर आपला जो प्रोग्राम आहे तो शाबूत राहील, म्हणजे कुठेही तो डिलीट होणार नाही आहे. ठीक आहे, ॲरे एंटर दी ॲरे साईज. ॲरे साईज किती आहे, 5. ठीक आहे, ॲरे साईज मी रँडमली 5 घेतलेला आहे. एलिमेंट्स पुट करा, 1 1 2 2 3 3 4 4 and 5 5. What is the array elements? 11 22 23 44 sorry 33 44 and 55. Okay, the array elements are. इथे array elements डिस्प्ले झाले का, नाही आहे, आपला काहीतरी चुकलेला आहे. ठीक आहे, तर आता इथं प्रॉब्लेम काय आला, बाहेर पडत नाही आहे. मग असा जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला काय करावं लागतंय, यू हॅव टू डायरेक्टली क्लोज दॅट. इथं थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला हे चेंज करावं लागेल आणि क्लोज करून परत तोच प्रोग्राम ओपन करून त्यामध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे बघायचं. आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे तिथे काय झालंय, आपण प्रिंट एफ जो आहे, स्कॅन एफ जो आहे तो प्रिंट एफ करायलाच आपलं राहिलेलं आहे. ठीक आहे, चेक करूया. येस, बरोबर आहे. इथं काय पाहिजे, आपण ॲरे एलिमेंट्स डिस्प्ले करतोय, मग डिस्प्ले करायचं असतील तर काय पाहिजे, प्रिंट एफ पाहिजे. नाउ इट इज ओके, हे आता बरोबर आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी असतात, म्हणून आपण ज्या ज्या वेळेला रन करणार आहोत त्यावेळेला तुमचा प्रोग्राम सेव्ह आहे का नाही हे चेक करा, नसेल तर सेव्ह करा, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, ॲरे साईज 5, एलिमेंट्स 1 1 2 2 3 3 4 4 and 5. Okay, array elements are 11 22 23 33 44 and 55. ओके, इथपर्यंत आपला जो प्रोग्राम आहे तो बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे,
ॲरे एलिमेंट डिक्लेअर करायचा, सॉरी सॉर्ट करायचा, बरोबर आहे. त्यासाठी मी थोडंसं काय करतो, हे खाली घेतोय. इथं आपल्याला काय करायचं आहे, सॉर्टेड ॲरे एलिमेंट डिस्प्ले करायचा आहे. म्हणून मी पहिल्यांदा काय करतो, हाच जो आहे हाच आपल्याला लागणार आहे लास्टला, म्हणून मी हा कॉपी करतो. ठीक आहे, तर हा कॉपी केला आणि इथं कुठेतरी मी पेस्ट केला. अजून आपण लॉजिकल इम्प्लिमेंटेशन केलेलं नाहीये. मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला माहिती आहे ते करा, म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिकली एक कॉन्फिडन्स येत जाईल की प्रोग्राम्स कसे करायचे आहेत, काय करायचे आहेत आणि त्यासाठी काय काय लागणार आहे. हे आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील आणि त्याच्यामुळं आपला कॉन्फिडन्स लेवल हाय होईल आणि कुठेही प्रोग्राम करताना आपल्याला कंटाळा येणार नाही किंवा भीती वाटणार नाही की आपला प्रोग्राम कसा होतोय. ठीक आहे, तर आता इथं आलेला आहे. तर आता आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं आपण काय करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ॲरे एलिमेंट्स किती आहेत, नंबर ऑफ ॲरे एलिमेंट्स किती आहेत. तर ते डिपेंड्स ऑन व्हेरिएबल्स विच विल बी एंटर्ड, द व्हॅल्यू विच विल बी एंटर्ड बाय युजर कडून एंटर केलेली व्हॅल्यू असेल, कुठली n ची व्हॅल्यू, साईज जी आहे ना ती व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला डिसाइड होईल की आपल्याला एक लूप किंवा जो प्रोग्राम आहे तो किती, जो कोड आहे तो किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण बघणार आहोत. तर फर्स्ट लूप इथे लिहायचा आहे, फॉर लूप काय असेल तो किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे एवढ्यासाठी. ठीक आहे, तर हा लूप असेल. तर याच्यानंतर हा मी काय केलो, आय काउंटर व्हेरिएबल सेट केला, आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन n असं आपण वरच्या सगळ्या लूप मध्ये घेतलं होतं. पण इथं आपल्याला आय इज इक्वल टू n घेऊन चालणार नाही आहे, कारण नंबर ऑफ टाइम्स किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे, जेवढे ॲरे एलिमेंट्स आहेत तेवढे. पण ॲरे एलिमेंट्स किती आहेत, n आहेत. n म्हणजे काय, त्याची मॅक्झिमम साईज झाली. पण ऍक्च्युअल ॲरे इंडायसेस किती असतात, n-1. दॅट्स वाय इथं आपण काय करणार आहे, n-1 घेणार आहे, म्हणजे जेणेकरून हा जो लूप आहे तो किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, n-1 टाइम. म्हणजेच जर 5 एलिमेंट्स असतील तर 4 टाइम्स इट विल बी एक्झिक्युटेड, सॉरी 4 टाइम्स इट विल बी एक्झिक्युटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं बघणार आहोत, तर आपल्याला नेस्टेड फॉर लूप यूज करावं लागणार आहे, बिकॉज ऑफ another variable you are going to use. ठीक आहे, आणखीन एक व्हेरिएबल आपल्याला इथे यूज करायचा आहे. कुठला यूज करायचा आहे, कारण आपण हा लूप जो आहे बाहेरचा हा कशासाठी यूज केलेला आहे, तर तो आतला जो कोड आहे तो किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे हे डिसाइड करण्यासाठी. क्लिअर, किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे हे डिसाइड करण्यासाठी. पण ऍक्च्युअल कोडिंग काय आहे, आपल्याला असा कोड लिहायचा आहे ज्याच्यामध्ये एक टेम्प व्हेरिएबल असेल जो काहीतरी व्हॅल्यू घेईल आणि त्याच्यानंतर काय करेल, एखाद्या व्हेरिएबल मध्ये दुसरा व्हेरिएबल असाइन करेल आणि नंतर परत काय करेल, दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये त्या टेम्प मध्ये जो व्हॅल्यू आहे तो तिथे करेल. आता आपण बघितलं टेम्प हा व्हेरिएबल आपण कशासाठी घेतला होता, बरोबर आहे. इथं टेम्प हा व्हेरिएबल घेतला होता, तो कशासाठी घेतलेला आहे इथं आपल्याला कळेल. ठीक आहे, मग हा जो आहे हा सेकंड एलिमेंट कुठला घ्यायचा, फर्स्ट एलिमेंट या लूप मध्ये येईल, जो फर्स्ट एलिमेंट आपण कन्सिडर करणार, पण सेकंड एलिमेंट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर त्यासाठी इथं फॉर लूप यूज करायचा आहे आणि जोपर्यंत हा फॉर लूप फॉल्स होत नाही, हा फॉर लूप आतला फॉर लूप फॉल्स होत नाही, तोपर्यंत आय ची व्हॅल्यू काय होणार नाही आहे, इन्क्रीमेंट होणार नाही आहे. म्हणजेच काय, फर्स्ट व्हॅल्यू जी असेल ती त्याच्या प्रॉपर पोझिशनला जाईपर्यंत आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार नाही आहे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, जे हा काउंटर व्हेरिएबल जो घेतलेला होता तो मी घेतो, जे इज इक्वल टू 0. आता इथं काळजीपूर्वक बघायचं आहे, जे ची व्हॅल्यू काय द्यायची, जे इज लेस दॅन काय द्यायचं आहे, आय हा जी ॲरे साईज आहे त्याच्यापेक्षा एकनी मायनस केलेला आहे. इथं आपण जे ची व्हॅल्यू जी आहे ती n-i-1 करायची. आता n-i-1 व्हॉट इट इज, जे n ची व्हॅल्यू काय असणार आहे, इथं सपोज आपली साईज काय आहे 5 इज अ 4. इथं जे ची व्हॅल्यू काय असणार आहे, कारण फर्स्ट एलिमेंट आपण जे कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे राहिलेले एलिमेंट्स किती आहेत, 3 एलिमेंट्स, बरोबर आहे. जे हा 0 म्हणजे 0th एलिमेंट गेला तर राहिलेले किती एलिमेंट्स आहेत, 4.
पण ते चारीच्या चारी कन्सिडर करायचे आहेत का? नाही आहेत, कारण आपण जे -1 केलं, जे ची आय ची व्हॅल्यू काय आहे 0, ही 0 व्हॅल्यू n मधून मायनस केली म्हणजे काय राहिलं 5 राहिलं. 5 - 1 इज 4. म्हणजेच काय आपल्याला हा किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे, ह्या बाहेरच्या लूप एवढंच एक्झिक्यूट करायचं आहे. दॅट्स वाय इट विल बी टेकिंग दिस वन. ठीक आहे, त्याच्यानंतर जे प्लस प्लस. कळालं? आता जो आपण इथं चेक करणार आहे ती अशी कंडिशन आहे, इफ इथं चेक करायला लागेल जे ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे. ठीक आहे, जे ची व्हॅल्यू काय आहे, जे इज ग्रेटर, a of j is greater than a of j plus 1. ही व्हॅल्यू चेक करायची आहे. म्हणजे a of j म्हणजे काय, फर्स्ट एलिमेंट, आणि a of j plus 1 म्हणजे काय, सेकंड एलिमेंट. हे दोन्ही एलिमेंट्स कम्पेअर करायचे आहेत. फर्स्ट एलिमेंट अँड सेकंड एलिमेंट दोन्ही कम्पेअर करायचे आहेत. जर त्यामध्ये कुठला तरी एक व्हॅल्यू जे a of j म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू जर मोठी असेल तर ती सेकंड एलिमेंट बरोबर आपल्याला काय करायचं आहे, स्वॅप करावं लागणार आहे. त्यासाठी आपण काय करतोय इथं, हा इफ कंडिशन आपण इथं यूज केलेला आहे. ठीक आहे, तर आता इथं काय करणार, टेम्प मध्ये जर a of j हा मोठा असेल तर मी इथं काय करणार, a of j मधली जी व्हॅल्यू आहे ती तिथे घेणार. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय करणार, a of j हा रिकामा झाला ना, मग a of j मध्ये मी काय करणार, a of j मध्ये कशाची व्हॅल्यू घेणार, a of j plus 1 ची व्हॅल्यू घेणार. म्हणजे a मध्ये पहिल्या पोझिशनला सेकंड पोझिशनची व्हॅल्यू आली. आता सेकंड पोझिशन ब्लँक राहिली म्हणून मी काय केलं, a of j plus 1 ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण जी टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली होती ती तिथं आणली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ऍज युजल आपण ऍरे डिस्प्ले केलेला आहे. ठीक आहे, लेट्स चेक काय आहे. पण चेक करायच्या आधी न विसरता सेव्ह कर, हे गरजेचं आहे. ठीक आहे, 1 2 3 वेळा सेव्ह करा म्हणजे तुमची व्हॅल्यू कुठेही, जो प्रोग्राम आहे तो कुठेही चेंज होणार नाही आहे. फक्त सिंटॅटिकली कुठं काय चुकलेलं आहे का हे चेक करा, सेमीकोलन वगैरे राहिलंय का, आणि रन करा. compile, no errors. Okay, array of size is 5, array elements are, आता मी इथं काय थोडंसं शफल करतो, 99 77 11 88 and 44. ठीक आहे, हे व्हॅल्यूज दिलेले आहेत. आता याचा क्रम जर आपण एंटर मारल्यानंतर ॲरे एलिमेंट जर सॉर्ट झालेले असतील तर ॲरे एलिमेंट्स काय येतील, 11 11 44 77 88 and 99 याप्रमाणे आपल्याला डिस्प्ले होतं. लेट्स सी काय होतं. हो ग्रेट, आपण जे एलिमेंट्स घेतले होते ते एलिमेंट्स इथं असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला मिळालेले आहेत, 11 44 77 88 and 99. क्लियर, दिस इज दी सिंपल बबल सॉर्टिंग. बबल सॉर्टिंग काय आहे, जे एलिमेंट्स आपण घेतलेले आहेत ते एलिमेंट्स आपल्याला काय करायचे आहेत, असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे होते, आणि त्याच्यासाठी हा जो पार्ट आहे तर त्याचा हा बेसिक लॉजिक आहे. लॉजिक ऑफ बबल सॉर्ट. ओके, बबल सॉर्टचं लॉजिक असेल आणि ह्या लॉजिक वरच आपला प्रोग्राम रन झालेला आहे. इथे काय केलं, चेक केलं. आता जर चेक करा, आय ची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल, आणि जे ची व्हॅल्यू पण काय असेल, 0 असेल. बरोबर आहे, जे ची व्हॅल्यू 0. पण इथे एंटर झाल्यानंतर आपण काय घेतलेला आहे, a of j म्हणजे 0 पोझिशनचा एलिमेंट प्लस 0 + 1 म्हणजे फर्स्ट पोझिशनचा एलिमेंट, हे दोन्ही घ्या. जर तो j हा मोठा असेल, j of 1 + 1 म्हणजे फर्स्ट 0th पोझिशनचा एलिमेंट फर्स्ट एलिमेंट पेक्षा मोठा असेल, फर्स्ट इंडेक्स पेक्षा मोठा असेल तर तो काय करा, एक्सचेंज करा. म्हणजेच ऑटोमॅटिकली काय येईल, लहान व्हॅल्यू पहिला येईल आणि मोठी व्हॅल्यू सेकंड येईल. आता जे काय झालं, मी 1 ने इन्क्रीमेंट केली म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आहे का, नाही आहे. जोपर्यंत इथं फॉल्स होत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झिक्यूट करायचं. आता आय ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. बरोबर आहे. आता जे ची व्हॅल्यू काय झाली, 1.
n ची व्हॅल्यू काय आहे 5. ओके 5 minus 1 is a 4. 4 minus 1 is a 3. म्हणजे जे ची कंडिशन काय झाली सॅटिस्फाय झाली. जे हा 1 आहे आणि इथं 3 येत आहे बरोबर आहे म्हणून हे एक्झिक्यूट होईल परत. मग इथं चेक काय होणार जे ऑफ 1 म्हणजे जी सॉर्ट केलेली व्हॅल्यू मधली मोठी व्हॅल्यू जी फर्स्ट पोझिशनला गेलेली आहे ती नेक्स्ट एलिमेंट बरोबर कम्पेअर होईल आणि नेक्स्ट एलिमेंट बरोबर कम्पेअर होऊन तिथं जर ती मोठी असेल तर परत काय होईल हा एक्सचेंज होईल. Otherwise it will be going to increment the j and it will be executing same ways. ठीक आहे याप्रमाणे हा लूप एक्झिक्यूट होतोय आणि त्याच्याप्रमाणे हा आपला सॉर्टिंग अल्गोरिदम जो आहे किंवा सॉर्टिंग टेक्निक जो आहे तो एक्झिक्यूट होतोय आणि तो एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला जो सॉर्टेड ऑर्डर मध्ये एलिमेंट्स मिळतात तो आपल्याला याप्रमाणे मिळतात. ठीक आहे आपण आणखीन एकदा हा प्रोग्राम रन करून चेक करूया. ठीक आहे F9 कंट्रोल 9 एलिमेंट्स आर सॉरी मी थोडेसे जास्त देतो 7 22 66 33 55 11 88 99 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे array elements are 22 66 33 55 11 88 99. Array sorted array elements are 11 22 33 55 66 88 99. Okay this is the bubble sort. Ha bubble sort ahe. If you are having any questions you can ask me on a comment or you can ask me on my WhatsApp or on our classroom. Okay thank you so much.